महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बसपूर येथील श्री महादेव मंदिरामध्ये आज आशीर्वाद यात्रेअंतर्गत जनसंवाद बैठक संपन्न झाली। या प्रसंगी गावातील मान्यवरांनी जाहीर सत्कार करून स्वागत केले। गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शंभू महादेवाच्या साक्षीने या सर्वांच्या सत्काराचा स्वीकार करून निलंगा मतदारसंघाच्या विकासात्मक वाटचालीवर भाष्य करत आगामी 5 वर्षाच्या विकासाचे विजन नागरिकांसमोर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी मांडले। निलंगा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आज विकास पोहोचला आहे। सरकारी योजनांनी प्रभावी अंमलबजावणी झाली असून त्यामुळे अनेक नागरिकांचे जीवनमान बदलले आहे। या सर्वांना कारणीभूत हे केवळ आपले आशीर्वादच आहे। आपण दिलेल्या लोकप्रतिनिधित्वाच्या जबाबदारीतून या सर्व गोष्टी आज घडल्या असून संपूर्ण राज्यांमध्ये मतदारसंघाचे नाव मोठ्या आदराने घेतले जात आहे। विकासाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी एकदा पुन्हा आपल्या आशीर्वादाची गरज असून येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपला लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी अशी विनंती सर्वांनी केली। यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी नईम खतीब, निलंगा, लातूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।